श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे स्वामी भक्तांनो तुमचं माझ्या नवीन एका प्रेरणादायी संदेशामध्ये। मी आज तुमच्यासमोर स्वामींचा एक प्रेरणादायी संदेश घेऊन आलो आहे आणि तुम्ही जर एक स्वामी भक्त असाल तर हा संदेश शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण तुम्हाला स्वामींचे खूप प्रेरणादायी संदेश ऐकायला मिळणार आहे। निराशा हा असा आजार आहे की एकदा कुणालाही त्याचा फटका बसला की तो बाहेर येणे खूप कठीण होते। बरेच लोक मोठ्या उत्साहात नवीन कार्य सुरू करतात, परंतु जर आपण निश्चित केलेल्या मुदतीत यश प्राप्त झाले नाही तर काही काळानंतर सर्व उत्साह उसरण्यास सुरुवात होते। याचे सर्वात मोठे कारण म्हणजे आपल्यामध्ये मोटिवेशनची कमतरता। आपल्याला आपल्या जीवनात मोटिवेशनची खूप गरज असते, म्हणून मी तुमच्यासमोर अशी व्हिडिओज दररोज घेऊन असतो। जगातील सर्वात शक्तिशाली श्री स्वामी समर्थांची व्हिडिओ जी माझ्या चॅनलवर दररोज टाकत असतो। जर तुम्हाला अशी व्हिडिओ ऐकायची आवड असेल तर प्लीज कृपया करून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑल करा, कारण मी टाकत असलेली व्हिडिओ तुम्हाला लगेच मिळत जातील। आयुष्यात जिंकाल तर असे जिंका की जणू जिंकण्याची सवयच आहे, आणि हराल तर असे हरा की जिंकून कंटाळा आल्याने गंमत म्हणून हरलो आहे। सर्वात मोठे यश खूप वेळा सर्वात मोठ्या निराशेनंतरच मिळत असते। स्वामी समर्थ हे आपले देव आहे, आणि तुम्ही त्यांना खरोखरच देव मानत असाल तर कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करा। तुमचा आजचा दिवस आनंदाचा जाओ, भरभराटीचा जाओ, तुमच्या जीवनात सुख समृद्धी येऊ अशी मी स्वामीचरणी प्रार्थना करतो आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करतो। कठीण काळात सतत स्वतःला सांगा, शर्यत अजून संपलेली नाही, कारण मी अजून जिंकलेलोच नाही। समुद्रातील तुफानापेक्षा मनातील वादळे अधिक भयानक असतात। सर्वात मोठे यश खूप वेळा सर्वात मोठ्या निराशेनंतरच मिळत असते। लक्षात ठेव, लोक उगवत्या सूर्याला नमस्कार घालतात, मावळत्या नाही। नेहमी लक्षात ठेव, आपल्याला खाली खेचणारे लोक आपल्यापेक्षा खालच्या पायरीवर असतात। जेव्हा सगळंच संपून गेलंय असं आपल्याला वाटतं, तीच खरी वेळ असते नवीन सुरुवात करायची। ध्येयासाठी आतोनात प्रयत्न करा। जगाने तुम्हाला वेडे म्हटले तरी चालेल, कारण वेडे लोक हे इतिहास रचत असतात आणि शहाणी लोक इतिहास वाचत असतात। यशस्वी लोक आणि अयशस्वी लोकांमध्ये छोटासा फरक आहे। जगातील सर्व यशस्वी लोकांच्या यशाचे एक रहस्य आहे, निरंतर मेहनत आणि धैर्य। जगामध्ये अशी कोणतीही गोष्ट नाही जी मनुष्य साध्य करू शकत नाही। फक्त आपण जे काही ध्येय स्वतःसाठी पाहत आहोत ते साध्य करण्यासाठी आपण कठोर परिश्रम केले पाहिजे। आपण आपल्या ध्येयासाठी सतत प्रयत्न करत असाल तर कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी माऊली टाईप करा। प्रयत्न करत असाल आणि न थांबता आणि धैर्य न गमावता प्रयत्न करत असाल तर एक नवीन दिवस नक्कीच आपल्याला यश प्राप्त होईल। मित्रांनो, जेव्हा आपण एखादे लक्ष्य साध्य करायला प्रयत्न करत असतो तेव्हा अनेकदा असे होते की आपण आपले धैर्य गमावू लागतो। खरं सांगायचं तर अशी वेळी आपल्याला अधिक सामर्थ्यवान तसेच आपल्याला आपले ध्येय गाठण्यासाठी प्रेरित केलेले असते। अशा वेळी आपल्याला स्वतःला उत्तेजित करण्याची आवश्यकता असते। मी माझ्या ध्येयात नक्कीच यशस्वी होईल हे स्वतःला पटवून द्यायचं हवं। यश ही नशिबाने मिळणारी गोष्ट नव्हे, उच्च ध्येयाच्या उद्दिष्ट पूर्तीकडे होणारी वाटचाल म्हणजे यश। यश आणि सुख जोडीने येतात। आपल्याला जे हवंय ते मिळणं म्हणजे यश, आणि जे मिळालं आहे त्यात गोड वाटणं म्हणजे सुख। अशक्य या जगात काहीच नाही, त्यासाठी फक्त तुमच्या ठायी जबरदस्त इच्छाशक्ती पाहिजे। आधी सिद्ध व्हा, मग आपोआपच प्रसिद्ध व्हाल। कष्ट हे प्रेरक शक्ती आहे जी माणसाची क्षमता तपासते आणि त्याला विकासाच्या मार्गावर नेते। माझा व्हिडिओ आवडत असल्यास या व्हिडिओला प्लीज कृपया करून एक लाईक नक्की करा। जर तुम्हाला खरंच सामर्थ्यवान व्हायचे असेल तर स्वामींच्या चरणी सर्व जीवन सोडून द्या, त्यांची भक्ती करा, ध्येयाने संघर्ष करा आणि तुमच्या यशाला गर्जना करू द्या। जय पराजयापेक्षा ध्येय गाठण्यासाठी दाखवलेली हिंमत आहे
जी मोजली जाते। स्वामी तुम्हाला कधीच एकटे सोडणार नाहीत, हे नेहमी ध्यानात ठेवा। तुमची मर्यादा जिथे संपते, स्वामी शक्ती तिथून साथ देते। स्वामी शक्ती अखंड आहे, तुम्ही विचार सुद्धा करू शकणार नाहीत, एवढी ही स्वामी शक्ती बलवान आहे। रात्री झोपल्यानंतर तुम्ही जी चिंता करत आहात, त्या चिंतेला नक्कीच एक दिवस शेवट होणार आहे, तुमच्या मनासारखे घडणार आहे। फक्त तुम्ही स्वामी शक्तीवर विश्वास ठेवा। यशस्वी माणसाच्या मनातही भीती असते, यशस्वी माणसाच्या मनातही शंका असतात, यशस्वी माणसाच्या मनातही काळजी असते, पण तरीही यांची यश मिळण्याची इच्छा त्यांना स्वस्थ बसू देत नाही। ज्यांना इतरांना मार्ग दाखवायचे असतात, त्यांना स्वतःचे मार्ग स्वतःच शोधायचे असतात। छोट्या प्रयत्नांनी सुरुवात करा मोठं यश मिळवण्यासाठी। शिक्षण स्वस्त आहे, अनुभव महागडा आहे। केवळ ज्ञान असून उपयोग नाही, तर स्वामींची सुद्धा भक्ती करणे गरजेचे आहे। दुसऱ्यांनी फेकून मारलेल्या दगडविटांच्या पायावर जो इमारत उभी करू शकतो, तो खरा यशस्वी माणूस असतो। छापलेली पुस्तके वाचल्याने खरे ज्ञान मिळत नाही, अनुभवाचे पुस्तक वाचल्याने खरे ज्ञान मिळते। कारण छापलेल्या पुस्तकाचे लेखक अनेक असतात, पण अनुभवाच्या पुस्तकाचे लेखक आपण स्वतः असतो। पेज लावायचीच असेल तर स्वतः सोबत लावा, कारण जिंकला तर स्वतःचा आत्मविश्वास जिंकाल आणि हरला तर स्वतःचाच अहंकार हराल। यशाची उंची गाठताना कामाची लाज बाळगू नका आणि कष्टाला घाबरू नका। नशीब हे लिफ्टसारखं असतं, तर कष्ट म्हणजे जिना आहे। लिफ्ट कधीही बंद पडू शकते, पण जिना मात्र तुम्हाला नेहमी वरच घेऊन जात असतो। आपलं नशीब आपण स्वतः उजळायला हवं। जेव्हा आपण मेहनत करू, तेव्हाच आपल्याला त्या गोष्टीचं फळ भेटेल, अन्यथा देव पण कोणाला फुकट फळ देत नाही, प्रयत्नांनी परमेश्वर। यशस्वी माणूस तोच होतो ज्याच्यावर शत्रूने लिंबू फेकले तरी तो त्याचा सरबत करून पितो। काही मिळाले किंवा नाही मिळाले, तो नशिबाचा खेळ आहे, पण प्रयत्न इतके करा की स्वामींना देणे भागच पडेल। कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करा। जो जग जिंकण्यासाठी जिद्द राखून पुढे जातो, ज्याने स्वतःचं मन जिंकलं, त्याने जग जिंकलं। जर तुम्हाला सूर्यासारखे चमकायचे असेल, तर तुम्हाला सूर्यासारखे जळावे लागेल। तुम्हाला आयुष्यात फक्त एकच गोष्ट तुमची स्वप्न सत्यात येण्यापासून रोखू शकते, ती म्हणजे अपयश येण्याची भीती। कधीच म्हणू नका तुम्हाला शक्य नाही, ही एका पराभूताची मानसिकता आहे। भविष्य घडविण्याचा प्रयत्न करा किंवा भूतकाळात उडत राहा। यश मिळण्यासाठी त्याग महत्त्वाचा आहे। उद्या हा फक्त स्वप्नाळू आणि आळशी माणसाच्या कार्यक्रमात असतो। जर यश मिळवायचे असेल तर मोठा विचार करा, वेगळा विचार करा। स्वामी सुद्धा तुमच्या मेहनतीला नक्कीच फळ देतील। प्रत्येक संकटात संधी दडलेली आहे। आयुष्यात कधीतरी तुम्हाला आपल्या भीतीला समोर जावंच लागतं। यश मिळवण्याच्या पुस्तकात अपयश हा महत्त्वाचा धडा आहे। मला गजराच्या घड्याळाची गरज नाही, माझी ध्येय मला उठवण्यास सामर्थ्य देतात। ही स्वामी शक्ती तुझ्या पाठीशी आहे, तू भिवू नकोस, सतत तुझ्या पाठीशी। कारण तुझा जर स्वामी शक्तीवर विश्वास असेल तर नक्कीच तुला स्वामी तुझ्या यशाला फळ देतील। निर्भयता हे यशाचे खरे रहस्य आहे। प्रत्येकाकडे स्वप्न असतात, पण प्रत्येकाकडे ते पूर्ण करण्याची धमक नसते। आपलं कुणी अनुकरण किंवा द्वेष करायला लागलं की समजावं आपला उत्कर्ष होतोय। तंत्रावर फक्त यंत्र जिंकता येतात, मन जिंकण्यासाठी मंत्र सापडावा लागतो। यश ही नशिबाने मिळणारी गोष्ट नव्हे, उचित ध्येयाच्या दृष्टीपूर्तीकडे होणारी वाटचाल म्हणजे यश। सतत कर्तव्य करीत राहा, आज न उद्या तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल। दिवा मातीचा आहे की सोन्याचा हे महत्त्वपूर्ण नसून तो अंधारात प्रकाश किती देतो हे महत्त्वाचं आहे। ज्ञानाने, मानाने आणि मनाने इतके मोठे व्हा की भाग्यवान या शब्दाचा अर्थ तुमच्याकडे बघून समजले पाहिजे। एकत्र येणे ही सुरुवात, एकमेकांसोबत राहणे ही प्रगती आणि एकमेकांसोबत काम करणे म्हणजे यश। हृदयात नेहमीच स्वामींचा फोटो ठेवा। आयुष्य म्हणजे तुम्ही किती श्वास घेतलेत हे नसून तुमच्या आयुष्यात श्वास रोखणारे किती क्षण आले हे आहे। साधारण माणसाला आशा आणि इच्छा असतात आणि यशस्वी माणसाकडे ध्येय आणि योजना असतात।
सकारात्मक विचारांची उंची वाढवा आणि निश्चित ध्येय गाठा. तुमच्याकडून बघणाऱ्या भुंकणाऱ्या प्रत्येक कुत्र्याकडे लक्ष देत बसलात तर तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत कधीच पोहोचू शकणार नाही. कारण पुन्हा पुन्हा मागे वळून पाहणारे इतिहास घडवत नसतात. संदेश आवडला असल्यास एक लाईक करा, 4 जणांना शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.